ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये परत एक वार आपणा सर्वांना प्रीतीचा सलाम. आज आपण शबशाळेच्या नव्या धड्यापर्यंत आलेले आहोत आणि या नव्या धड्याचं परत एक वार आपण अभ्यास करणार आहोत. या अभ्यासाकरिता आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत आणि पास्टर सागर मोहिते आहेत. या धड्याचा अभ्यास सुरू करण्या अगोदर पास्टर सागर मोहिते आपल्यासाठी प्रार्थना करतील. आपण प्रार्थनेत असो. प्रेमळ दयाळू परमेश्वरा, तुझे आभार मानतो या सुंदर वेळेमध्ये तुझ्या पवित्र वचनाचं चिंतन आणि मनन या शाळेच्या धड्याच्या द्वारे आम्हाला करण्यासाठी संधी दिलीस. विनंती करतो, जे सुंदर वचनांचा आम्ही अभ्यास करू त्याद्वारे तू आमच्या संगती बोल आणि आम्हाला परमेश्वर बापा या सर्व गोष्टी समजाव्यात आणि त्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं, ख्रिस्ताला साजेसं व्हावं असं होऊ दे. कारण की नम्र प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून आई, आमेन. धन्यवाद पास्टर. आजचा जो धडा आहे या धड्याचं शीर्षक आहे समेट आणि आशा. हा नवा धडा आज आपण शिकत असताना आपल्यासाठी सुवर्ण वचन देण्यात आलेलं आहे. दुसरे खरी त्याचा 5वा अध्याय आणि 21वा वचन आहे. या वचनात म्हटलं आहे, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आपल्या लक्षात येतं की ही वचनं आपल्या सर्वांना सांगत आहेत की जे पाप मानवाला बुडवत आहे, ज्या पापामुळं मनुष्याचा आणि देवाचा संबंध पूर्ण रीतीने तुटला जात आहे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे हा सर्व संबंध परत एक वार जोडण्यात येत आहे. क्रूसखांब आपल्या सर्वांना ख्रिस्ताच्या मरणापर्यंत घेऊन जातं आणि या मरणाच्या द्वारेच आपल्या सर्वांना आपल्या अपराधांची क्षमा देखील मिळते आणि आपण परत एक वार नीतिमत्वाच्या मार्गावर येत आहोत. आणि जे पाप आपल्या जीवनामध्ये देवापासून आपल्याला दूर करत आहे ते पाप आपल्यापासून दूर करण्यात येत आहे. आपल्याला सांगण्यात येत आहे की येशूने प्रत्येकांसाठी व सर्व गोष्टींसाठी समेट साध्य केला. प्रभू येशू ख्रिस्त आहे ज्यानं या सर्व गोष्टी साध्य केलेल्या आहे, समेट करून आणलेला आहे, जो आपला आणि परमेश्वराचा असावा. जे आपण पुस्तक शिकत आहोत, ज्या पुस्तकामधून आपण शिकत आहोत की पृथ्वी आणि स्वर्ग एकत्रित करणे, हा जो समेट आहे तो ख्रिस्ताशिवाय शक्य नव्हता आणि ख्रिस्तच आहे ज्याच्याद्वारे या सर्व गोष्टी साध्य होत आहेत. आणि म्हणून सर्व मानव प्राण्यांसाठी जे पाप होतं ते पाप दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे आणि त्याच्या विश्वासाद्वारे, त्याच्यावर दिलेल्या विश्वासाद्वारे हा समेट आपल्यासाठी घडून आणण्यात येत आहे. क्रूसखांब हे अगोदर एक असं चिन्ह होतं की जे चिन्ह एक अपराधाचं चिन्ह आहे, परंतु आता हे चिन्ह तसं राहिलेलं नाही. ज्या चिन्हाकडे अनेक जण निष्क्रिय म्हणून पाहत होते, परंतु आता हे चिन्ह कृतिशील सत्यता बनत आहे. आज या क्रूसखांबाकडे पाहून अनेक जण आशेमध्ये येत आहेत, अनेक जणांना समेटपणा मिळत आहे. हा समेट फक्त या क्रूसखांबाद्वारे शक्य होत आहे. आणि जसे लोक शुभवर्तमान ऐकतात आणि स्वतः ख्रिस्ताला मिळवतात, तेव्हा ते देवाच्या प्रीतीनं परिवर्तित होतात, जी गौरवी आशा आहे. ज्यावेळेस ते क्रूसखांबाकडे बघत आहेत त्यावेळेस त्यांचं अंतःकरण देखील परिवर्तित होत आहे, याद्वारे की येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी त्या क्रूसखांबावर गेला आणि त्याच्याद्वारे एक महान आशा संपूर्ण जगाला प्राप्त होत आहे. कलसीकरास पत्र 1 अध्याय 26 वचनामध्ये आपल्याला सांगण्यात येतं, पौल सांगतो की जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, हे गुज किंवा हे जे गुपित आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचं आपल्यासाठी असलेलं बलिदान आहे, त्यानं आपल्यासाठी केलेलं अर्पण आहे. आणि म्हणून हा समेट ख्रिस्ताद्वारे घडून येत असताना आपल्याला रविवारच्या मुद्द्यामधून सांगण्यात येत आहे दुष्ट कार्यापासून जो समेट केला. कलसीकरास पत्र 1 अध्याय आणि 21 आणि 22 वचन सांगत आहे, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. हे वचन सांगत आहे की आपण सर्वजण परके होतो, पापामध्ये पडलेले होतो, परंतु आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या
मरणाद्वारे आपला समेट झालेला आहे. त्याच्याद्वारे परत एकवार आपल्याला देवासमोर पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं उभं करण्यात येत आहे. आता ज्यावेळेस आपण या वचनापर्यंत येतो, आपण हा विचार करावा की आपली काहीच पात्रता नाही की प्रभू येशू ख्रिस्तानं जाऊन वधस्तंभावर आपल्यासाठी मरण सहन करावं. का बरं कोणी आपल्या पापासाठी जाऊन मरण सोसत आहे? आज कोणी कोणासाठी उसने पैसे सोडत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपलं पाप आपल्यावर राहू नये यासाठी, ते सर्व पाप आपल्यापासून दूर जावं यासाठी वधस्तंभ सहन करत आहे. ही महान प्रीती आज ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिळत आहे आणि हा समेट येशू ख्रिस्त आपल्यासाठी घडवून आणत आहे. जी मानवता ख्रिस्ताच्या धार्मिकतेपासून वेगळी आहे, जी आपल्या सर्वांना या वचनामधून पाहायला मिळत आहे की ख्रिस्ताची मानवता किंवा ख्रिस्ताचं जे अंतःकरण आहे ते जगी सर्व लोकांपासून वेगळं आहे. त्याची धार्मिकता मानवतेपासून वेगळी आहे. या धार्मिकतेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेऊन येत आहे. आज आपण शिकत आहोत की परमेश्वर अगदी सुरुवातीपासून आपल्याला आपल्या पापापासून दूर करण्यासाठी काही ना काही योजना करत आहे, जी सुरुवातीला उत्पत्ती याचा 3 अध्याय 15 वचनापासून त्यानं सुरू केली. सर्वात पहिलं अभिवचन, सर्वात पहिली जे सर्वांसाठी भविष्यवाणी करण्यात आलेली होती, त्याच्याद्वारे सुरू करण्यात येत आहे. मग ते मनुष्यामध्ये आणि सर्पामध्ये असलेलं वैर आहे. आपल्याला सांगण्यात येत आहे की परमेश्वर पापाची समस्या सोडवण्यासाठी अगदी सुरुवातीपासून कार्य करतो. आपण कष्ट घेत नाही, परमेश्वर कष्ट घेत आहे. मी माझ्या पापामध्ये राहू नये यासाठी परमेश्वर स्वतः आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवत आहे आणि आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्याकडे परिपूर्ण योजना आहे. जर आज मंडळी म्हणून आपण कोणत्या प्रश्नामध्ये असाल की कधी मी याच्यातून बाहेर निघेन, कधी माझी मंडळी पूर्ण रीतीनं पाप विरहित होईल, तर आजचा संदेश आपल्या सर्वांकरिता हा आहे की परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी परिपूर्ण योजना नेहमी आखतो. आपल्या सर्वांना 3 गोष्टी, 3 भाग सांगण्यात आलेले आहेत आजच्या धड्याद्वारे. एक आहे की आपण आपल्या स्वतःचे तारण करण्यास असमर्थ होतो, परंतु म्हणून येशू ख्रिस्त आला आणि आमच्यासाठी मरण पावला. दुसरा भाग की त्याचे मरण आमचे म्हणून विश्वास, पश्चाताप आणि बाप्तिस्मा याद्वारे त्याचा स्वीकार करणे म्हणजे आम्हास नीतिमान ठरवून पापाच्या दोषापासून मुक्त करणे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याच्याद्वारे आलेला जो पश्चाताप आहे, जो बाप्तिस्मा आहे, याचा स्वीकार करणे, याच्याद्वारे आपण मुक्त होत आहोत. आणि तिसरा मुद्दा आहे की आपण जे जीवन जगत आहोत या जीवनाद्वारे ख्रिस्ताबरोबर एक झाल्याचा परिणाम आपल्या सर्वांसाठी आहे. आणि जे जीवन आपल्या सर्वांना देण्यात येत आहे ते जीवन ख्रिस्तामध्ये आपण जगणं अति आवश्यक आहे. हा मुद्दा आपल्याला शिकवत आहे की दुष्ट गोष्टीपासून आपला परमेश्वर समेट करून आणत आहे, त्याच्यापासून आपल्याला दूर करत आहे आणि धार्मिकतेमध्ये आपला तो समेट करत आहे. इथून पुढचा मुद्दा पास्टर सुजय माने घेतील. सोमवारच्या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत की पाऊल एका विश्वासाच्या द्वारे संपूर्ण मंडळीला विश्वासात घेण्यासाठी स्थिरावलेली मंडळी बनवत आहे. आणि म्हणून म्हणत आहे की जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले आहात तर आढळ न राहता देवाची सेवा कशा प्रकारे करता येईल ह्याच्याकडं संपूर्ण लक्ष पाऊल वेधत आहे. आणि पाऊल जरी तुरुंगवास भोगत असताना देखील त्यांच्या सेवकाच्या द्वारे, त्याच्या पत्राच्या द्वारे मंडळीपर्यंत पोहोचत आहे. आणि एपिफ्रास हा जो सेवक आहे त्या सेवकाच्या द्वारे आणि संदेशाच्या द्वारे असे अनेक संदेश होते की पावलाची पत्र घेऊन मंडळापर्यंत पोहोचले. आणि मग मंडळापर्यंत पोहोचत असताना त्यांनी विश्वासामध्ये स्थिरपणा जो आहे तो मंडळीमध्ये पाहण्यासाठी त्याच्याद्वारे दिसून येत आहे. आणि म्हणून म्हणत आहे की कलस्यकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 23 वचन सांगतं, जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व आढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाच्या खालची सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिची मी पाऊल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल. पाऊल आम्हाला स्पष्ट सांगतो की आज आमचा विश्वास हा ढळला नाही पाहिजे, जेणेकरून जी सुवार्ता आम्ही ऐकली, येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला आध्यात्मिक जीवन जे आम्हाला मिळणार आहे, जे अंधकाराच्या सत्तेतून आम्ही बाहेर पडतो,
ती सुवार्थ आम्हाला मिळाली, त्या सुवार्थीवरती आमचा विश्वास असण्याने आकाशाखालच्या सर्व सृष्टीला एक तारण भेटणार आहे. त्या तारणावरती आमचं जीवन आमचं अवलंबून असावं, हे पाऊल आमच्याकडून पाहत आहे. आणि म्हणून विश्वासात आमच्या कोणताही कमीपणा येऊ नये, आम्ही निर्दोष असावं, ही देवाची योजना आहे. कोणत्याही प्रकारे आढळता आमच्यामध्ये विश्वासामध्ये येऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी देखील पाऊल आम्हाला सांगत आहे. कारण की ख्रिस्ताचं जे जीवन आपण बघितलं, तर त्याच्या ठाई देवपणाच्या सर्व गोष्टी आहेत. आणि ह्या देवपणाच्या गोष्टी आम्ही कशा प्रकारे घेतो, हे विश्वासाच्या द्वारे आपण घेऊ शकतो. आज जर आमचा विश्वास पूर्णपणे असेल, ख्रिस्तावरती स्थिरावलेला असेल, तर आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि मंडळीमध्ये देखील आपण स्थिरता ही निर्माण करू शकतो. आणि म्हणून सांगत आहे की एपिस्करास पत्र याचा 2 अध्याय आणि 20 वचन सांगत आहे की प्रेषित व संदेशे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे, त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचले असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. आज आम्हाला हेच बनायचं आहे की पवित्र मंदिर कसं उभा राहील, देवाच्या आध्यात्मिक मार्गामध्ये कसं आम्हाला येशू ख्रिस्त जो कोनशिला आहे त्याच्यावरती आम्ही कसं उभा राहता येईल, याच्याकडे आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. जर आमचा विश्वास पूर्णपणे असेल, ख्रिस्ताला आम्ही विश्वासानं स्वीकारले असेल, तर आढळता आमच्यामध्ये दिसता कामा नाही, हे आम्हाला वचन सांगत आहे. आणि तशाच प्रकारे कलस्यकरास पत्र याचा 2 अध्याय 8 वचन सांगतं, ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा याच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊ नये म्हणून लक्ष द्या. आज प्रियानो, ह्या गोष्टीकडे आमचं लक्ष असलं पाहिजे की आमच्या विश्वासामध्ये कोणताही आढळता निर्माण होऊ नये आणि कोणत्याही जगिक गोष्टीने भूलथापाने किंवा संदेशाने आमचे विश्वासामध्ये कमतरता येऊ नये, यासाठी आम्हाला आमचं जीवन हे सुरक्षित देवाच्या धार्मिकतेमध्ये वाढवणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे की देवाची सार्वकालिक जी योजना आहे ते मनुष्यानं स्वीकार करून घेणं फार गरजेचं आहे. देवानं आमच्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे, यासाठी की प्रत्येकाचं तारण व्हावं आणि प्रत्येकानं ज्या स्वर्गातील गोष्टी आहेत त्या स्वर्गातील गोष्टीचा अनुभव घ्यावा. आणि म्हणून कलस्यकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 24 आणि 25 वचन आम्हाला सांगतं की तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आता आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशात जे उरले आहेत ते मी आपल्या देहाने त्यांचे शरीर जी मंडळी त्याच्यासाठी भरून काढत आहे. आज पाऊल आम्हाला सांगतो की जो दुःख प्रसंग त्यानं त्याच्या जीवनामध्ये घेतलेला आहे, त्या दुःख प्रसंगामध्ये ख्रिस्ताला त्यानं नाकारलेलं नाही. दुःख, अपेक्षा होत्या, त्रास होता, तरी देखील ख्रिस्ताला घेऊन तो बरोबरीनं चालत आहे. जे ख्रिस्ताशी ते देखील तो घेऊन आनंदानं देवाची सेवा करत असून तो लोकांच्या समोर देवाचा जो संदेश आहे तो देखील पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि 25 वचन सांगतं की देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्याचा जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. आज खरोखर हे देव आम्हाला सांगत आहे की कारभार म्हणून तो सांभाळत असताना देवानं दिलेली जी मोठी कामगिरी होती तो प्रामाणिकपणानं पाऊल ह्या ठिकाणी करताना आम्हाला दिसत आहे. कारण की जो विश्वासने आहे, सत्य आहे, त्याचं वचन, पवित्र देवाचं वचन आम्हाला प्रत्येकापर्यंत कसं पोहोचता येईल याचा परिपूर्ण जो पाऊल आहे त्याच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि मग सार्वकालिक जी योजना पवित्र देवानं आम्हाला दिलेली आहे की प्रत्येक मनुष्याचं तारण झालं पाहिजे, प्रत्येक मनुष्याला देवाचा स्वर्गाचा आनंद मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्याच्या सेवकांच्या द्वारे, त्याच्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे आज आम्हाला ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहण्यासाठी मिळत आहेत. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे सैतानाच्या प्रत्येक डावपेचातून किंवा सैतानाचे जे अनेक संघर्ष आहेत त्याच्यामधून आम्हाला टिकाव धरता यावा आणि देवाचं जे तारण आहे हे आम्हाला घेता यावं, यासाठी पाऊल त्याच्या जीवनाकडं लक्ष वेधण्यासाठी आम्हाला देखील सांगत आहे. कारण की जी माझी दुःखे त्यामध्ये मी आता आनंद करतो. पाऊल आम्हाला स्पष्ट सांगतो की आनंद करत आहे. हे आनंद करणं जरी कठीण असलं तर देवाच्या विश्वासामध्ये आपण राहून, प्रार्थनेमध्ये राहून आपण तो विश्वास मिळवून घेऊन आम्हाला देखील पावलासारखं जीवन जगता यावं आणि स्वर्गाची जी योजना आहे किंवा सार्वकालिक देवानं योजना आमच्यासाठी बांधून ठेवलेली आहे त्या योजनेमध्ये आमचा प्रवेश होणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे आमचा बाप्तिस्मा झाला त्या बाप्तिस्माच्या द्वारे आम्ही बदललं गेलो, अंधकारातून प्रकाशामध्ये आलो, तोच प्रकाश आमच्या जीवनामध्ये घेऊन चालण्याचा आपण प्रयत्न करूया. नक्की स्वर्गाचं जे दार आहे ते आमच्यासाठी उघडं आहे, ते आम्हाला त्याच्यातून आज जाणं आहे आणि त्याच्या प्रकारे ख्रिस्ताला देखील आणि देवाला देखील भेटणं आहे. नक्कीच पास्टर सुजय, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या खूप आपल्यासाठी महत्वाच्या आहेत.
कारण आपल्याला लक्षात येत आहे की जे रहस्य आहे किंवा मानव जातीला एकत्रित करण्याचं काम किंवा ख्रिस्तामध्ये एक करण्याचं जे काम आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सुंदर प्रकारे केलेले आहे. आपण बुधवारच्या मुद्द्याकडे जाणार आहोत आणि बुधवारच्या मुद्द्यामध्ये आपला जो मुद्दा आहे, आपला जो मथळा आहे, देवाचे जे गुज आहे ते प्रगट करण्यात आलेलं आहे. आता मंडळी संगती किंवा देवाच्या लोकांचा देवासंगती समेट करण्यासाठी, त्या समेटासाठी परमेश्वराने किंवा देवाने एक रहस्यमय योजना मनुष्य जातीसाठी किंवा पतित मानवासाठी तयार केलेली होती. आपल्यामध्ये पास्टर सुजय आहेत, एक वचन ते वाचणार आहेत. उत्पत्ती याचा 3 अध्याय 15 वचनामध्ये आपल्या सर्वांच्या लक्षात येतं ते वचन काय सांगतं. ती देवाची पूर्वीची योजना देवाने केलेली होती आणि त्याच्याद्वारे ती योजना करण्याच्या द्वारे देवाने काय केलेलं आहे, मानव जातीचं काय केलेलं आहे, देवाशी समेट केलेलं आहे. 3:15 आता आपल्याला पाहायला मिळतं इथे खरं तर परमेश्वराने रहस्यमय तारणाची जी योजना आहे ते पतित मानवसाठी, मानव जातीसाठी केलेली होती. आणि म्हणूनच आपण इथं पाहत आहोत तीच गोष्ट पुढे संत पौल घेऊन जातोय. आणि संत पौल कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये किती सुंदर प्रकारचं मत मांडतोय आणि त्याच्या मंडळीला त्याच्या ह्या पत्राच्या द्वारे ते जे रहस्य आहे तो रहस्य प्रगट करण्याचा प्रयत्न तो संत पौल इथे करत आहे. 1 अध्याय 26-27 असं तो म्हणतोय, जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट करण्यात आले आहे, ते हे वचन होय. कोणतं वचन? तर 27व्या वचनामध्ये तो म्हणतोय, या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले आणि गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. म्हणजे ख्रिस्त जो पतित मानव जातीमध्ये आहे त्यांच्या विश्वासाच्या द्वारे तीच त्या मानव जातीसाठी काय आहे, रहस्य आहे. तेच आपण पाहिलं उत्पत्ती 3:15 मध्ये देवाने पूर्वीच तारणाची योजना जी आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मानव जातीसाठी केलेली होती, जाहीर केलेली होती मी म्हणेन. आणि ती योजना जी आहे ते आपल्याला इथे समजते. अजून एकदा एक वचन आपण समजण्यासाठी इफिसकरास पत्र याचा 1 अध्यायामध्ये 7 ते 10 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या वचनांमध्ये आपल्याला किती सुंदर प्रकारे संत पौल इथं सांगत आहे. पाहूया. तर 7 वचन असं म्हणतंय, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. आपण धडा पाहत आहोत. समेट, जो समेट आहे तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालेला आहे आणि ते समेट जो आहे येशू ख्रिस्त जो आहे तिथे काय आहे, एक रहस्य आहे. आणि म्हणून पौल म्हणतोय इथे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्ती मिळालेली आहे. पुढे तो म्हणतोय, सर्व ज्ञान बुद्धी यांच्यासह त्यांनी ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप सुसंकल्पनाचे रहस्य आपल्याला कळवलेले आहे. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्रित करावे. आपण पाहतोय उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आदाम आणि हवेच्याकडून पाप घडलेला आहे त्यावेळेस सर्व मानव जातीचा जो संपर्क आहे किंवा ऐक्य आहे देवा समवेतचं ते तुटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला इथं संत पौल म्हणतोय की हे सर्व जे गोष्ट आहे ते एकत्रित करण्याचं जे काम आहे ते येशू ख्रिस्तामध्ये किंवा समेट करण्याचं जे काम आहे ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे होणार होतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय झालेलं आहे. 3 अध्यायामध्ये पाहणार आहोत. 3 अध्याय 3 ते 6 वचनामध्ये संत पौल पुन्हा तो त्याच्या मंडळी संगती बोलत आहे आणि तो काय म्हणतोय पाहूया. 3 वचन असं म्हणतोय की म्हणजे प्रेरणेच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले त्याप्रमाणे मी जे वर लिहिले आहे ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्टांना प्रगट करून दाखवलेले आहे तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतांनाच कळविण्यात आले नव्हते. म्हणजे जे हे रहस्य आहे ते जे
प्रगटीकरण जे आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे संत पौलाला झालेलं आहे, मात्र ते पतित मानव जातीला किंवा मनुष्याला ते झालेलं नाही. आणि संत पौल इथे म्हणतोय की ते रहस्य मला प्रगट करण्यात आलेलं होतं किंवा आहे. तो पुढे म्हणतोय ते रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एक शरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. म्हणजे तो रहस्य काय म्हणतोय, तो आमच्याबरोबर कशा आहेत, एक शरीर आहेत, आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी. अभिवचनाचे वाटेकरी म्हणजे स्वर्गाच्या राज्याचे वारिसदार. आणि तो संत पौल आपल्याला सांगतो इथे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी देवाने केलेल्या आहेत. पुढे जर आपण पाहिलं तर कलसेकरास पत्राचा पहिला अध्याय 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे, आपण ज्याने आपल्याला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाचे विभागी होण्यासाठी त्याने ख्रिस्ताने काय केलेलं आहे, योग्य केलेलं आहे. पवित्र जनांच्या वतनाचे वाटेकरी होण्यासाठी ख्रिस्ताने आपल्याला काय केलेलं आहे, योग्य केलेलं आहे. आणि आपण पुढे पाहतोय गुरुवारचा मुद्दा माझ्याकडे आहे. असं म्हटलेलं आहे शुभवर्तमानाचे सामर्थ्य. आता शुभवर्तमानाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कशासाठी देवाने त्याच्या प्रेषितांच्या द्वारे यूज केलेलं आहे, वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये एकच गोष्ट किंवा एकच रहस्य होतं, ते म्हणजे देवाचे लोक किंवा ख्रिस्ताचे लेकरं पूर्ण होण्यासाठी, जे की ते पापामुळे किंवा वाईट गोष्टींमुळे ख्रिस्ताच्या विरोधात जाऊन ते अपरिपूर्ण झाले होते, ते परिपूर्ण नव्हते. मात्र शुभवर्तमानाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या द्वारे काय होतं, ते लोक पूर्ण होणार होते. आणि ह्याचं भाषांतर जर आपण ग्रीकमध्ये जर ते शब्द पाहिला तर ग्रीकमध्ये त्या शब्दाला टेलिओस असं म्हटलेलं आहे. आणि टेलिओस या शब्दाचा अर्थ परिपूर्ण किंवा निर्दोष होणे असा आहे. आज आपण पाहतोय शुभवर्तमानाचं जे सामर्थ्य आहे ते ख्रिस्ता सांगते तुम्हाला मला आणि पतित मानव जातीला समेट करून आपल्याला नवीन आशा जी आहे ती प्रगट करते. कारण का संत पौल जर आपण पाहिलं तर कलसेकराच्या पहिल्या अध्यायामध्ये 28 आणि 29 वचनामध्ये संत पौल काय म्हणतोय पहा. कलसेकरास पत्राचा पहिला अध्याय 28 आणि 29 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर संत पौल किती सुंदर प्रकारचं मार्गदर्शन किंवा त्याचा विचार जो आहे तो त्याच्या मंडळीला तुम्हाला मला सांगत आहे. 28 आणि 29 वचन, आम्ही त्याची घोषणा करतो ते सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो, अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठाई पूर्ण असे उभे करावे. म्हणजे काय आहे, ही जी सुवार्ता पौल करत आहे ते त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. कोणतं सामर्थ्य, जो मनुष्य अपूर्ण आहे तो पूर्ण होऊन ख्रिस्तासाठी काय होणार होता किंवा होतो, उभं राहतो. आणि पुढे तो म्हणतोय की याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवित आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. त्या सर्व गोष्टींच्या द्वारे शुभवर्तमानाच्या द्वारे पौल म्हणतोय मला सुद्धा सामर्थ्य प्राप्त होत आहे आणि त्याच्याद्वारे मी सामर्थ्यवान होतोय आणि मी झटून कार्य करतोय, श्रम करतोय असं पौल इथे सांगत आहे. आज आपण विचार करूया प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्ताने जी समेटाची जी योजना केलेली आहे किंवा समेट जो तुमच्या माझ्यासाठी केलेला आहे तो आज तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. मात्र एक प्रश्न आहे तुमच्या माझ्यासाठी, त्या समेटामध्ये किंवा त्या योजनेमध्ये तुम्ही आणि मी भाग घेतलेला आहे काय? आणि तेच शुभवर्तमान जे आपण ऐकतोय, वाचतोय, त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला समेटाच्या आशा प्राप्त झालेल्या आहे काय? आपण पुढील भागाकडे आपण जात आहोत. पुन्हा एक वार आपल्यामध्ये पास्टर मलकीजेदेक आहेत जे तुम्हाला आणि मला त्यामध्ये चालवणार आहेत. धन्यवाद पास्टर. आजच्या धड्यामधून आपण प्रत्येकाने पाहिलं आणि आपण शिकत आहोत की आपण प्रत्येक जण जर पापामध्ये आहोत आणि या पापातून निघण्यासाठी आपल्याला अशा काही गोष्टींची गरज होती जी आपण स्वतःहून करू शकत नाही, स्वतःहून कमवू शकत नाही. शुक्रवारच्या अधिक अभ्यासामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपल्याकडे स्वतःची धार्मिकता नाही, आपल्याजवळ स्वतःला उंच करण्यासारखं असं काहीच नाही, अभिमान बाळगण्यासारखं काहीच नाही. जगामध्ये अनेक सारे बुद्धिवान लोक असतील, अनेक सारे हुशार लोक असतील, अनेक सारे श्रीमंत लोक असतील, परंतु जी धार्मिकता, जे पावित्र्यपण ख्रिस्ताजवळ आहे ते त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडून आपण घेऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीनं ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, तो जर ख्रिस्तापर्यंत आलेला आहे, त्यानं त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या जीवनातलं जे काही पाप होतं
ते आता देवासाठी काही मायने राखत नाही. कारण तिथून पुढं जी धार्मिकता देवासमोर उभी राहावी ती सर्व ख्रिस्ताची धार्मिकता असणार आहे. ख्रिस्त आपले सर्व पाप पूर्ण रीतीनं दूर करतो, पूर्ण रीतीनं झाकतो आणि त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व पण आपल्याला तो देत आहे. आजच्या धड्यामधून सुंदर असा भाग आपण प्रत्येक जण शिकलो, ते म्हणजे अशा रीतीनं की आपल्यासाठी आशेची केवळ एकच जागा आहे आणि ती जागा ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये आहे आणि जी आपल्या सर्वांना देण्यात आलेली आहे. त्याचा पवित्र आत्मा आम्हामध्ये आणि आमच्याद्वारे कार्य करतो आणि हा भाग आपल्याला अत्यंत गरजेचा आहे, आपल्या मंडळीमध्ये अत्यंत गरजेचा आहे. त्याच्या विश्वासाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये त्याचं कार्य घडत आहे. नक्कीच आपण कुठेतरी हरवलेले होतो, आपण देखील परके होतो, पापामध्ये होतो, परंतु ख्रिस्त आपल्यापर्यंत आला आणि आपल्याला त्या अंधकारातून तो आज सोडवत आहे. तो आपला परमेश्वराशी समेट करत आहे. परमेश्वर आपल्या सर्वांना या धड्याद्वारे आशीर्वादित करत आहे. आपण आपल्या पास्टरांना विचारूया की आजच्या धड्यामधून आपल्याला अजून काय शिकायला मिळत आहे. आजचा सर्व धडा आपल्याला काय शिकवत आहे. ह्या धड्यामधून आपण एक शिकू शकतो आणि ते म्हणजे की अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला ठेवणं हे फार गरजेचं आहे. जर ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणामध्ये ठेवलं तर आपण आमच्या जीवनामध्ये कधीही विश्वासाची जी अस्थिरता आहे ते पाहता येणार नाही आणि आढळता देखील निर्माण होणार नाही. ख्रिस्त जर आमच्या अंतःकरणाचा मुख्य प्रमुख असेल तर आम्ही जगिक गोष्टीकडे कधीही वळणार नाही आणि देवाला सामोरं ठेवून आमचं नित्यक्रमाने आम्ही जीवन जगू शकतो. आणि जी तारणाची योजना प्रभू येशू ख्रिस्तानं देवाच्या नजरेकडे नजर लावून मनुष्यासाठी बनवलेली आहे ती आम्हाला साध्य करण्यासाठी योग्य ठरेल आणि जीवन देखील आपण सापडल्यानं त्या ठिकाणी आमचं सक्सेसफुल आपण ती घेऊ शकतो हे देखील आपल्या या आजच्या धड्यावरून आपण शिकू शकतो. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छितोय, ते म्हणजे आजच्या धड्याच्या द्वारे आपल्याला हेही समजतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून, असं मला वाटतंय की आपण ह्यामध्ये हे समजतोय की अखिल मानव जातीचा जो संपर्क आहे तो देवापासून तुटलेला होता ज्यावेळेस आदाम आणि हव्वेकडून पाप घडलं त्यावेळेस. आणि तो जो संपर्क आहे किंवा ते जे नातं आहे, सोप्या शब्दामध्ये जर आपण पाहिलं, ते जे नातं आहे, जे तुटलेलं नातं आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या समेटाच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मानखंडना त्यांनी वधस्तंभावरती स्वतःचे करून घेतले, त्याद्वारे आपण पुन्हा एक वार ख्रिस्ताचे लेकरं बनण्यासाठी तयार झालेलो आहोत. आणि म्हणून आज हा जो धडा आहे तो खूप महत्त्वाचा होता आणि ह्याच्याद्वारे आपण ह्या गोष्टी शिकलेल्या आहेत. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, नक्कीच पास्टर सुजय आणि बोलल्याप्रमाणे आज आपण नेहमी आपल्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताला घेऊन आज आपलं जीवन जे आहे ते परिपूर्ण असं जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का आपलं हे जीवन जे आहे ते पृथ्वीवरचं जीवन नाही, तर आपण स्वर्गीय जीवन जगत आहोत असं आपण काय केलं पाहिजे, स्वतःला नेहमी आठवण करून दिली पाहिजे. धन्यवाद पाळक साहेब, आपल्या या मुद्द्यांबद्दल मी आपले धन्यवाद देत आहे. आजचा धडा आपल्या सर्वांना शिकून गेला की फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या सर्वांचा समेट झालेला आहे आणि त्या समेटाद्वारे आपल्या सर्वांना महान आशा प्राप्त झाली, जी आशा कधीही खिन्न करणार नाही. आज आपण आनंद करूया की ख्रिस्तानं हा समेट केला आणि आपल्याला ही महान आशा दिली. या धड्याद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. पुढच्या धड्याकरिता परत एक वार आपण पुढच्या आठवडी या भक्तीसाठी जॉईन होऊया. परमेश्वर तुम्हा सर्वांना त्याच्या प्रीतीमध्ये एकत्रित करू.